श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत अध्याय 5 भावार्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। नमस्कार भक्त हो, आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत मधील 5व्या अध्यायाचा भावार्थ जाणून घेणार आहोत। हा अध्याय आपल्याला शिकवतो की भक्ताच्या जीवनात संकटे आली तरी सद्गुरूंची कृपा त्यांचे अदृश्यपणे रक्षण करत असते। तिरुपती येथे भगवान श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर शंकर भट मंदिरात ध्यानासाठी बसतात। ध्यान अधिक गाढ होताच त्यांना एक अद्भुत द्वितीय अनुभव येतो। त्यांना भगवान व्यंकटेश्वराचे रूप दिसते आणि त्याच तेजस्वी स्वरूपातून साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य दर्शन घडते। त्यांच्या समोर शनिदेव उभे असतात। शनिदेव विनम्रतेने सांगतात की शंकर भटाच्या जीवनात 7.5चा काळ सुरू होत आहे आणि पूर्व कर्मामुळे त्यांना अनेक कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल। तेव्हा श्रीपाद प्रेमाने उत्तर देतात, कर्माचा नियम अटळ आहे, प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावेच लागेल, पण माझ्या भक्ताचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे। शंकर भट संकटातून जातील पण मी प्रत्येक क्षणी त्यांच्या सोबत असेन। ध्यान संपल्यानंतर शंकर भटांच्या मनात अपार श्रद्धा निर्माण होते। ते श्रीपादांचे स्मरण करत पुढील प्रवासाला निघतात। थोड्याच अंतरावरती काही लोक त्यांना पाहतात आणि त्यांना सुबैया नावाचा हरवलेला माणूस समजतात। शंकर भट कितीही समजावून सांगतात की ते कर्नाटकातील ब्राह्मण असून श्रीपादांच्या दर्शनासाठी निघाले आहेत, तरी कोणीही त्यांचे म्हणणे ऐकत नाही। त्यांना जबरदस्तीने एका गावात नेले जाते। तेथील वृद्ध आईवडील आणि त्याची पत्नी त्यांना सुबैया समजून आनंद व्यक्त करतात। हे पाहून शंकर भटांना त्या कुटुंबियाची दया येते, पण सत्य सांगूनही कोणी विश्वास ठेवत नाही। गावातील लोकांना वाटते की त्यांच्यावर एखाद्या वाईट शक्तीचा प्रभाव झाला आहे, म्हणून त्यांना एका मांत्रिकाकडे नेले जाते। विविध मंत्रतंत्र, कठोर उपचार आणि अनेक प्रकारच्या यातना त्यांना सहन कराव्या लागतात। परंतु या सर्व काळात शंकर भटांच्या ओठावर फक्त एकच मंत्र असतो, श्री श्रीपाद शरणम प्रपद्ये। त्यांचा विश्वास अजिबात डळमळीत होत नाही। त्यांना तिरुपतीतील श्रीपादांचे आश्वासन आठवत राहते की मी तुझ्या सोबत आहे। काही दिवसांनी आश्चर्यकारक घटना घडते। ज्याने शंकर भटावर उपचार केले होते त्या मांत्रिकावरच संकट कोसळते। त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात। गावकऱ्यांना आपला गैरसमज लक्षात येऊ लागतो। शेवटी सत्य सर्वांसमोर येते आणि शंकर भटाची निर्दोष सुटका होते। शंकर भट कोणावरही राग न धरता सर्वांना क्षमा करतात। त्यांना समजते की हे सर्व त्यांच्या पूर्व कर्माचे फळ होते आणि श्रीपादांच्या कृपेने ही परीक्षा संपली। पुढे ते काणिपाक या पवित्र क्षेत्रात पोहोचतात। तेथे सिद्धिविनायक दर्शन घेतात। मंदिरातील पवित्र वातावरणात त्यांना अद्भुत शांती अनुभवास येते। तेथील प्रत्येक कण भक्तीने भरलेला असल्याची अनुभूती त्यांना होते। याच ठिकाणी त्यांची भेट श्रीपादांचे महान भक्त तिरुमल्ला दास यांच्याशी होते। तिरुमल्ला दास त्यांचे प्रेमाने स्वागत करतात आणि म्हणतात, शंकर भटा, तुमचा हा प्रवास योगायोग नाही, श्रीपादांनीच तुम्हाला इथे आणले आहे। त्यानंतर ते कर्म, भक्ती आणि सद्गुरु कृपेचे गूढ समजावून सांगतात। ते म्हणतात की मनुष्याला आपल्या पूर्व कर्माचे फळ भोगावेच लागते। जेव्हा तो पूर्ण श्रद्धेने सद्गुरूंच्या चरणी जातो तेव्हा त्या कर्माचा भार कमी होतो। संकटे पूर्णपणे नाहीशी झाली नाहीत तरी ती सहन करण्याची शक्ती सद्गुरू देतात आणि योग्य वेळी त्या संकटातून बाहेरही काढतात। शंकर भट तिरुमला दासाचे प्रत्येक शब्द मन लावून ऐकतात। त्यांना जाणवते की श्रीपादांच्या प्रत्येक लीलेमागे भक्तांचे कल्याणच दडलेले असते। या संपूर्ण अध्यायातून आपल्याला एक अमूल्य संदेश मिळतो। जीवनात कधी कधी विनाकारण अपमान, गैरसमज आणि दुःख सहन करावे लागते। त्यावेळी निराश न होता सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून नामस्मरण करत राहावे, कारण सद्गुरू आपल्याला कधीच सोडत नाहीत। ते अदृश्यपणे आपले रक्षण करतात, आपले कर्म हलके करतात। ते अदृश्यपणे आपले रक्षण करतात, आपले कर्म हलके करतात, आपल्याला संकटातून बाहेर काढतात। म्हणूनच आपल्या जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी श्रद्धेने हा मंत्र जपत राहूया, श्रीपाद शरणम प्रपद्ये, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। जर हा भावार्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद शरणम प्रपद्ये अवश्य लिहा। पुढील व्हिडिओमध्ये आपण श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत अध्याय 6चा भावार्थ जाणून घेऊ।